नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केट यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आज दिवसभर मार्केटमध्ये काय घडलं आणि उद्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या घटना मार्केटसाठी असतील. सुरुवात करूया आपण निफ्टीपासून. निफ्टी आज 24,435 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 24,473चा हाय बनवला. हायपासून खाली जात 24,265चा लो बनवला. आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती अपडेट दिले होते. 24,300 हा महत्त्वाचा सपोर्ट आहे. तो ब्रेक झाला तर आपल्याला एक शानदार निगेटिव्ह साईडचा ट्रेड मिळू शकतो. त्यानुसार हालचाल झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर बंद होताना रिकव्हरी देत निफ्टी जवळजवळ 24,435च्या आसपास बंद झालेले आपल्याला दिसून येते. विकली टाइम फ्रेमवरती जर आपण विचार केला तर निफ्टी मागील आठवड्याच्या लोच्या जवळपास बंद झालेले आपल्याला आज दिसून येते. खरं तर कालच आपण सांगितलं होतं की 24,500च्या खाली बंद झाले हे एक निगेटिव्ह संकेत आहे निफ्टीसाठी. आजचा लो ब्रेक झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला परत मोठा दबाव पाहायला मिळू शकतो आणि निफ्टीची वाटचाल 24,000 कडे होऊ शकते. तर वरील बाजूस 24,500 हा रजिस्टन्स खूप महत्त्वाचा आहे. तो ब्रेक झाला तर 24,600 कडे निफ्टीची वाटचाल होऊ शकते. पण निफ्टीला अद्यापही 24,800 ही लेवल ब्रेक करता आली नाही. डिस्क्रिप्शनमध्ये आपण आठवड्याच्या हालचालीचा व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये बघू शकता आपण किती महत्त्वाची ही लेवल आहे त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे. आज निफ्टीतील 50 पैकी 20 स्टॉकमध्ये तेजी होती तर 30 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. NSE वरील 1,504 स्टॉकमध्ये तेजी होती तर 1,868 स्टॉकमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. तर NSEतील 106 स्टॉकना अप्पर सर्किट लागले, 104 स्टॉकना लोअर सर्किट लागलेले आपल्याला दिसून येते. निफ्टीतील प्रामुख्याने हिंदाल्को, भारती एअरटेल, SBI, जिओ फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट यामध्ये आपल्याला शानदार तेजी दिसून येत होती. तर निगेटिव्ह साईडला TCS, मॅक्स हेल्थ क्लिअर दुसऱ्या दिवशी देखील, अपोलो हॉस्पिटल, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट हा देखील याच्यामध्ये काल देखील आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. टेलिकॉम सेक्टरमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत होती तर IT सेक्टरमध्ये आज दबाव दिसून येत होता. दुसरा महत्त्वाचा इंडेक्स बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी 57,391 वरती ओपन झाली. बँक निफ्टीमध्ये सुरुवातीपासून आपल्याला पॉझिटिव्ह स्थिती आज पाहायला मिळत होती आणि बँक निफ्टीने 57,885चा हाय बनवला. हायपासून खाली येत 57,254चा लो बनवला. तर बंद होताना 57,885 वरती बँक निफ्टी पॉझिटिव्ह साईडला बंद झालेले आपल्याला दिसून येते. बँक निफ्टी जोपर्यंत 58,075ची लेवल ब्रेक करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला फ्रेश तेजी पाहायला मिळणार नाही. त्याच्यानंतर वरील बाजूस 58,250 हा देखील बँक निफ्टीसाठी त्या ठिकाणी अडथळा राहणार आहे. तर खालील बाजूस आपण विकली टाइम फ्रेमवरती चेक केलं तर 57,138 हा बँक निफ्टीसाठी महत्त्वाचा सपोर्ट आहे. तो ब्रेक झाला तर 57,000 हा पुढील सपोर्ट बँक निफ्टीसाठी राहू शकतो. त्यामुळे खालील बाजूस बँक निफ्टीला घसरण्यासाठी खूप ताकद लावावी लागेल. तर वरील बाजूस आपल्याला तो थोडासा अडथळा कमी दिसतो. उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला पाहावं लागेल की बँक निफ्टी कोठे जाते. आज बँक निफ्टीतील कोटक बँक वगळता सर्वच बँकिंग स्टॉकमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत होती. सेन्सेक्स आज ओपन झाला तोच सेम त्याचा हाय राहिला. 78,263 हा त्याचा ओपन आणि आजचा हाय देखील आहे. त्यानंतर त्याने लो बनवला 77,497चा. 78,000चा महत्त्वाचा सपोर्ट देखील ब्रेक केला. 77,500चा देखील महत्त्वाचा सपोर्ट त्यांनी ब्रेक केलेला आपल्याला दिसून आला. बंद होताना मात्र थोडीफार रिकव्हरी त्यांनी दिली पण त्याला 78,000च्या वरती बंद होण्यात यश आलं नाही आणि तो 77,966 वरती बंद झाला. उद्या सेन्सेक्सची विकली एक्सपायरी राहणार आहे.
त्यामुळे उद्यासाठी सेन्सेक्स कसा असेल किंवा आपण कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे याच्यावरती एक नजर टाकूया. आठवड्याच्या हालचालीमध्ये हा चार्ट तुम्हाला दिला होता. या रेंजमध्ये तो रेंगाळत राहतोय असा. पण काल आणि आज त्याने याच्या बाहेर येऊन निगेटिव्ह साईडला म्हणजेच खालील बाजूला काम करायला सुरुवात केलेलं आपल्याला दिसून येतो. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर 2 दिवस तुम्हाला चांगले ट्रेड या ठिकाणी मिळाले असतील. आता खालील बाजूस कोणता महत्त्वाचा सपोर्ट राहणार आहे तर 77,500 ही लेवल ब्रेक केल्यानंतर 77,300 हा मजबूत सपोर्ट सेन्सेक्ससाठी असेल. तर वरील बाजूस 77,250 ब्रेक केल्यानंतर परत एकदा त्याच झोनमध्ये सेन्सेक्स जातोय की जवळपास मागील आठवडा हा आठवडा ज्या रेंजमध्ये रेंगाळत होता त्या रेंजमध्ये तो परत जातोय. वरील बाजूस 78,500 ब्रेक केल्यानंतर 78,800 ते 79,000 हा सेन्सेक्ससाठी वरील बाजूस महत्त्वाच्या लेवल राहतील. आता काही महत्त्वाचे न्यूज बघूया की ज्याचा मार्केटवरती आपल्याला परिणाम पाहायला मिळत आहे. अमेरिका इराण यांच्यामधील जी चर्चा होणं अपेक्षित होतं त्यासाठी भरपूर वेळ लागत आहे किंवा नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. कधी इराण अमेरिकाकडे झालेला खर्च नुकसानी मागत आहे तर काल अमेरिकेने देखील इराणकडे आपल्या झालेल्या नुकसानीबद्दल खर्च मागितलेला आहे. त्यामुळे मार्केटला कुठेतरी असं आता वाटत आहे की चर्चा काही पुढे जात नाही. त्यामुळे परत एकदा कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे. त्यातच आज सकाळी न्यूज आली की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जहाजांची संख्या जी ये जा करत होती ती खूपच कमी झालेली आहे. त्यामुळे क्रूड ऑइलमध्ये आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळत आहे. विदेशी व स्वदेशी गुंतवणूकदारांनी मार्केटमधली विक्री जरी कमी केलेली असली तरी ज्या प्रमाणात खरेदी होणं अपेक्षित होतं ते खरेदीची गती खूपच मंदावलेली आहे. त्यामुळे मार्केट मागील काही दिवस एका रेंजमध्ये देखील आपल्याला रेंगाळत राहिलेलं दिसून येत आहे. टेक्निकल दृष्ट्या जर पाहायला गेलं तर मागील 7 दिवस मार्केट म्हणजे प्रामुख्याने निफ्टी हे हाय साईडला न जाता लो साईडलाच म्हणजे दररोजचा लोज ब्रेक करत चाललेला आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीत हे एक निगेटिव्ह टेक्निकल संकेत आपल्याला मार्केटसाठी म्हणावं लागेल. जरी मार्केटमध्ये वरील बाजूस जाण्याचा प्रयत्न झाला तर तिथं प्रॉफिट बुकिंग देखील आपल्याला दिसून येत आहे. त्यातच ग्लोबल मार्केटमध्ये देखील आपल्याला फ्लॅट कारभार पाहायला मिळत आहे. कुठेही मोठ्या प्रमाणात पडझड नाही किंवा मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत नाही. महत्त्वाचं कारण यासाठी परत एकदा तेच राहणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यामधील जो काही तणाव आहे तो आता शब्दांच्या मधून बाहेर पडत आहे, डीलकडे जात नाही. त्यामुळे मार्केट कुठेतरी सावध भूमिका घेत आहे. सर्वात महत्त्वाचा ट्रिगर आज रात्री 8:30 वाजता असणार आहे. तो म्हणजे अमेरिका आपला महागाई दर जाहीर करेल. हा का महत्त्वाचा असणार आहे मार्केटसाठी? जर समजा महागाई दर जास्त आला तर पुढील महिन्यामध्ये म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये व्याजदर वाढ होऊ शकतात. का? तर जवळजवळ 7 ते 8 महिन्यानंतर अमेरिकेतील US फेड सदस्यांनी मागील महिन्यामध्ये 3 लोकांनी सांगितले की आपल्याला आता व्याजदर वाढ करायला पाहिजे. आता जर महागाई दर वाढली तर साहजिकच आपल्याला व्याजदरामध्ये त्या ठिकाणी वाढ होऊ शकते. जर समजा महागाई दर कमी आला तर सोन्या चांदीच्या किमतीमध्ये आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळू शकते. इथून 5 ते 6% तेजी आपण अपेक्षित करू शकतो. जर महागाई दर जास्त आला तर आपल्याला मार्केटमध्ये दबाव पाहायला मिळू शकतो. आणि जर महागाई दर आहे तसा राहिला तर मार्केटचं परत एकदा लक्ष इराण अमेरिका डीलवरतीच केंद्रित होईल. आम्ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. नवीन अपडेट्स सोबत लवकरच भेटू. धन्यवाद.